तात्काळ जागा रिकामी करा असे निर्देश कोर्टाने पुन्हा एकदा दिलेले आहेत। पण आपण बघतोय तसं मराठा कोर म्हणजे या आंदोलनासंदर्भातील जी कोर कमिटी आहे ती मात्र यावर ठाम आहे की आम्हाला या आंदोलनाची परवानगी मिळाली होती आणि त्याचबरोबर वाढवून देखील मिळाली होती 3 दिवसांची आणखी। अगदी आपण पाहतोय की ज्या प्रकारे काल सुद्धा पोलिसांनी म्हटलेलं आहे की 29 तारखेचीच परवानगी दिली गेलेली होती, त्यानंतरची परवानगी जी आहे ती दिली गेलेली नव्हती आणि आज पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे की आंदोलन जे आहे ती परवानगी नाही, त्यामुळे आझाद मैदान खाली करा अशा प्रकारची ही नोटीस दिलेली होती। त्यामुळे आता याच्यावरती कोर्टाचं सुद्धा निर्देश जे आहे ते अतिशय महत्त्वाचे राहणार आहेत। आपण पाहतोय की राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन होण्यासाठी कोणती पावलं उचलली असा प्रश्न जो आहे तो उच्च न्यायालयाने विचारलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर काल पाहतोय आपण त्या सगळ्या निर्देशांचं पालन व्हावा असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे आणि काय नेमकं पालन केलंय याची माहिती जी आहे ती उद्या सुनावणी दरम्यान द्यावा असं सुद्धा निर्देश उच्च न्यायालयाने दिलेले होते आणि त्यानुसार आज पुन्हा एकदा हा प्रश्न जो आहे तो विचारलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर आपण पाहतोय की काल मी विमानतळावरून परतत होतो, एकही पोलिसांची गाडी रस्त्यावर नव्हती, तुमच्या पोलीस व्हॅन कुठे होत्या आम्हाला माहिती द्या अशा प्रकारची सुद्धा जे आहे ते सुनावणी दरम्यान जे आहे तो प्रश्न उपस्थित केलेला आहे। एक प्रकारे पुन्हा एकदा राज्य सरकारला जे आहे ते खडसवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आपण पाहतोय की अनेक मुद्द्यांवरती जे आहे ती या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण बघतोय की दुपारी 3 वाजेपर्यंत जागा रिकामी करण्याचे